तलावाचं पाणी गार गार थंड, शिवलिंग पाहता होई मणी आनंद. फुलांचा सुगंध, बेल पानाची शान, भव्य मंदिरात वाजे ओंकाराचं गाण. हर हर महादेव गजर घुमे मणी, भक्तांच्या ओठी शिव नामाची गाणी. नमस्कार मंडळी. अगदी लहान अशा शांत वाटेवरून चालत गेले की हिरव्यागार झाडांच्या सावलीत एक अद्भुत दिव्य स्थळ हळूहळू उलगडत येते, ज्याचं नाव आहे उथळेश्वर महादेव मंदिर. जणू स्वर्गातील एका शांत कोपऱ्यात महादेव स्वतः आपल्या दर्शनासाठी उभे आहेत. राइट में हाँ, राइट में नमस्कार मंडळी. तर मी आज आली आहे उथळेश्वर महादेव मंदिरात आणि भव्य असा तलाव, त्याच्या मागे हे मंदिर, समोर मंदिर आहे आणि मग तलाव आहे साईडला. अंगणात तुळशीचं सुंदर वृंदावन, फुलांचा सुगंध, पपईची झाडं, बेला पानाची शान, सगळं मिळून वातावरण आणखी पवित्र होतं. मंदिराच्या कळसावर फडकणारा भगवा झेंडा वाऱ्याशी संवाद साधतो, तर अंगणात निरागस कुत्रे खेळत असतात. सरोवरात असंख्य लहान मासे, ज्यांना पाहून मुलं मोठी सगळ्यांचंच मन हरपून जातं. आणि हेच सरोवर ज्यातल्या खोलीतून हे शिवलिंग प्रकट झालं, जणू सृष्टीच्या उद्गमापासून इथे स्थिरावलेलं आहे. या ठिकाणी असलेलं विशाल, भव्य आणि अप्रतिम शिवलिंग, हेच ते दिव्य शिवलिंग जे सरोवर खणताना प्रकट झालं. त्याचं दर्शन घेताच माझं मन स्थिर होतं, आत्मा समाधानी होतो. पाण्याच्या मंद लहरीमध्ये ते जणू चंद्रप्रकाशासारखं चमकतं. त्याच्या गुळगुळीत थंडगार पृष्ठभागावर हात ठेवला की एक अदृश्य शांतता मनात उतरत जाते. भोवती बेलवृक्षाची हिरवीगार सावली, मंद वाऱ्याचे झुळूक आणि पाण्यात उमटणाऱ्या शिवलिंगाचं प्रतिबिंब, सगळंच शिवतत्वाने ओथंबून गेलेलं. हे केवळ दगड नाही, तर एक जिवंत शक्ती आहे, जी भक्तांच्या प्रत्येक श्वासात ओम नमः शिवाय असं भरतं. कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का, पिंड काळी का असते आणि त्याचा आकार तसा का असतो? काळा रंग शून्यता आणि अनंतताच दर्शवतो. शिवतत्व निर्गुण, निराकार आणि कालातीत आहे. त्याचं अधिराज्य काळावर आहे.
शिवलिंगाचा गोलाकार दीर्घवर्तुळाकार आकार ब्रह्मांडाचा प्रतीक आहे. खालचा गोल भाग सृष्टीचा आधार, वरचा उंच भाग सर्जन आणि ऊर्जा प्रवाह आणि यात निर्माण, पालन, संहार हे 3 तत्व सामावलेले आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारातून डावीकडे जाताना गणपती बाप्पा, उजवीकडे काळभैरव आणि समोर उभा नंदी व कासव जणू माझं स्वागत करताना दिसतात. नमस्कार. तर मी आज आली आहे उत्तरेश्वर महादेव मंदिरात. खूप असा विस्तीर्ण परिसर आहे. इथे सुंदर असा तलाव आहे, खूप पटांगण आहे आणि उत्तम असं बेलाचं झाड आणि खूप सारे गोकर्णाची फुलं, तुळस आणि खूप छान झाड आहे. बाजूला शेती आहे, फळांच्या बागा आहे, केळी, पपई आहे आणि खूप साफसुथरं आहे. मला लिटरली काय काही गोष्टी बाहेर न सांगण्याची इच्छा होते, कारण त्या गोष्टी मग सुखरूप राहतात. समोर मी झाड पाहते, बाबुळ आहे, काटारी ते पपईचं झाड आहे, खूप बेलाचं सुंदर गोकर्णाची किती मस्त. त्यांनी ठिबक सिंचन केलंय बघ. मंदिराभोवतीची शेती पाहिली की डोळ्यांना ऊब मिळते. हिरवीगार पिकं, मोकळ्या वाऱ्यात ढुळणारी अळूची पानं आणि स्वच्छ शांत परिसर, जणू ग्रामीण जीवनाची खरी ओळख. दूरवर मातीची घरटी, अंगणात खेळणारी मुलं आणि झाडांच्या सावलीत गप्पा मारणारे गावकरी. सगळंच साधं पण समाधान. बस आहे की काय? ट्रॅक्टरची टायली आहे. हो, आईला गेलं तर मच्छी मिळेल. कोकरू साफ पाणी आहे. लोक तिथे जाऊन बसलेले. केवढं मोठं झाड आहे.
इथूनशी मध्ये आठवणी लावणारी म्हणजे ते झाड बघा पाण्यामध्ये कसं टेकलंय. माझा भांडणारा तो परिवार एकमेकांना मॅचिंग करून आला. पप्पा मम्मीला आणि जीवन तलावाच्या काठावर 2 बाक आहेत. तिथे बसून गारवा, फुलांचा मंद सुगंध, झाडांच्या सावलीतून येणाऱ्या वाऱ्यांचा झुळका मन अगदी हरवतो. पण त्या सौंदर्यात डोळ्यात खुपतो तो आजूबाजूचा कचरा. मनात विचार येतो, इतक्या सुंदर जागेला आपण घाण का करतो? या पवित्र जागेचा खरं सौंदर्य तेव्हाच आहे जेव्हा ती स्वच्छ राहते. एवढी सुंदर जागा आहे ना, इथे एक तलाव आहे, फार अशी सुंदर सुंदर झाड आहे, मोठा बांबू आहे, खोल मोठे लोकांना माहीत झालं का लोक त्यांना कचरा करतात. किती शांतता येते. इथे छोटे छोटेसे मासे आहेत त्यांच्या मम्मी सोबत. तो चप्पलच्या बाजूला बघा. माझं तर अजिबात इथून जाण्याचं मन नाही आहे आणि तरी मी चालले आता, कारण किती वेळ आपण एका ठिकाणी थांबणार, घरी जायचं. बट खूप सुंदर दृश्य होतं. माझे सर्व कुटुंब परिवारासोबत एका लोकेशन झाले. माझी आई आधी बोलत होती की काय तुम्हाला सारखं बाहेर जायचं, पण आता ह्या लोकेशनवरून ती घरी जायला काही लवकर तयार नाही. इथायला बसून तिने 108 वेळा समथिंग माझ्यासोबतच येऊ नका इथे. आता चाललो आहे आलूचं पान आणायला. आमचे रानांचे अल्लूची पानं. आणि त्या क्षणी आम्ही त्या बाकावर बसून पाण्याकडे एकटक पाहत होतो. तेव्हा मनात आलं, या छोट्या माशांना जवळून पाहावं. पाण्यात शिरताच त्या भोवती खेळू लागले. मी इकडे गेले तर ते तिकडे गेले, मी इकडे गेली तर त्या तिकडे.
जणू माझ्या येण्याने त्यांना काहीतरी नवीन पाहायला मिळालं होतं. तो क्षण फक्त माशांसाठी जाम माशा तर निसर्गाशी, छोटे शांततेशी आणि महादेवाच्या उपस्थितीशी संवाद होता. म्हणून ते सगळे इथे खूप आहे, खूप सारे. ते बघा त्या दगडावर माझ्या हाताच्या इथे दिसतील, ती अख्खी लाईन भरले. मी तिथे गेली का ते पळून जातील. साफ पाणी आहे. आता ना आपण इथे हात ठेवू, मासे येते. ठीक आहे, आपण पाण्यात पाय देऊन शांत उभे राहू, सो येते. सुंदर ठिकाण मला आज सोडून जायचं मन करत आहे. पप्पा काय आहे, पप्पा गाडी नाही का? तिथे मासे खूप आहे. हा तलाव केवळ पाण्याचा साठा नाही, तर मनातील थकवा धुवून टाकणारा जिवंत आरसा आहे. हे ठिकाण खरंच एक गुप्त रत्न आहे, जिथे निसर्ग, अध्यात्म आणि शांततेचा अद्वितीय संगम आहे. म्हणूनच इथे येताना माझी एकच विनंती, कचरा करू नका, स्वच्छ ठेवा, सौंदर्य जपा. कारण इथे केवळ देवाचं दर्शन नव्हे, तर निसर्गाच्या प्रत्येक श्वासाचंही दर्शन होते. शेवट या कवितेने करते. इथे बसून पाण्याकाठी निसर्गाची गाणी ऐकली, माशांच्या खेळात मिसळून बालपणाची मजा चाखली. देवळाच्या सावलीत मन शांत, सुखाचा सागर भरला. या सुंदर क्षणांनी जीवनाचा अर्थच नवा सापडला. जर तुमची जाण्याची इच्छा असेल तर मी पत्ता स्क्रीनवर दिला आहे, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. परिसराचा आदर करा आणि स्वच्छता राखा. सुंदर पद्धतीने दर्शन घ्या. अशा अनेक धार्मिक स्थळांना भेट द्या आणि आपल्या आयुष्यात भक्तिमय वातावरण निर्माण करा. आणखी अशा ठिकाणांची ओळख हवी असेल तर माझी ऐतवार फेरी ही युट्यूबची प्लेलिस्ट तुम्ही नक्की पहा. येऊ तू घेतलं सोडून. ओके, झाल्यावर मी पास करता.